सकाळच्या वेळेस घाई असेल आणि नाश्त्याला काय बनवावं कळत नसेल, तर ही झटपट, टेस्टी आणि तितकीच पौष्टिक अशी रेसिपी तुम्ही नाश्त्यासाठी अगदी झटपट तयार करू शकता. तर यासाठी मी 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे. यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. एक मध्यम आकाराचा कांदा इथे मी घेतला आहे. यानंतर इथे मी धने, जिरे आणि लसूण याचं जाडसर असं वाटण यामध्ये घातलं आहे. इथे मी 1 चमचा धने, अर्धा चमचा जिरं आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतल्या. यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे. एक मोठा चमचा शेंगदाण्याचं कूट घातलं आहे. हे थोडंसं जाडसर तुम्ही कुटून घेतलं तर आणखी छान लागतं रेसिपीमध्ये. इथे मी बारीक घातलं आहे. 1 चमचा सफेद तीळ घातले आहेत. यानंतर एक मोठा चमचा यामध्ये बेसन घालायचं आहे. बेसनामुळे रेसिपीला चव खूप छान येते. चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालायचं आहे. इथे मी अर्धा चमचा मीठ घातलं आणि चवीप्रमाणे लाल तिखट घालायचं आहे. यानंतर पाव चमचा हळद घातले आणि पाव चमचा हिंग घातला आहे. यानंतर भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. हे सगळं मिक्स करायचं आहे आणि यानंतर यामध्ये कोमट पाणी घालून आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. कोमट पाणी घातल्यामुळे जी आज आपण थालीपीठं बनवणार आहोत ती अगदी सॉफ्ट होतात, कडकडीत होणार नाहीत. तर हे पीठ जसं थालीपीठाचं आपलं नेहमीचं पीठ असतं त्याप्रमाणे सैलसर असं मळून घ्यायचं आहे. तर इथे असं पीठ मळून तयार आहे. आता याचं आपण थालीपीठ बनवूया. तर इथे मी एक गोळा घेतला पिठाचा आणि इथे एक ओलं कापड करून घेतलं आहे. तर या ओल्या कापडावरती आपण हे थालीपीठ थापून घेऊ. हातालासुद्धा पाणी लावायचं आहे. थालीपीठ थापताना अगदी पातळ असं हे थापायचं आहे. हाताला पाणी लावायचं म्हणजे पीठ हाताला चिकटणार नाही आणि अगदी पातळ असं थालीपीठ तुम्हाला थापता येईल. थालीपीठ पातळ असलं की ते आतपर्यंत छान असं भाजलं जातं, खाताना कच्चं लागत नाही. तर इथे पहा असे होल करून घेतलेत तेल सोडण्यासाठी आणि वरून सफेद तीळ पसरवलेत. आता हे थालीपीठ आपण भाजून घेऊया. तर इथे मी गॅसवरती तवा गरम करत ठेवला होता. यावरती थोडंसं तेल घातलं आहे. कापडासकट असं थालीपीठ घालायचं आहे आणि अलगद हे कापड काढून घ्यायचं आहे. आता यावरती थोडंसं तेल सोडायचं आहे. एका बाजूने 2 मिनटं भाजून घेतल्यानंतर हे उलटून घ्यायचं आहे. तर पाहू शकता अगदी मस्त रंग आला थालीपीठाला. दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण हे 2 मिनटं भाजून घेऊया. दोन्ही बाजूने अगदी खरपूस होईपर्यंत हे थालीपीठ भाजून घ्यायचं आहे. थालीपीठ बनवण्यासाठी आपण जे साहित्य वापरलं आहे ते नेहमी आपल्या घरी उपलब्ध असतं असंच आहे. त्यामुळे कधीही घाईच्या वेळेससुद्धा तुम्ही हा नाश्ता बनवू शकता. हे मी काढून घेतलं आहे. पाहू शकता किती मस्त हे दिसतं आहे. तर इथे मी हे टोमॅटो केचपबरोबर सर्व केलं आहे. तुम्ही लोणच्याबरोबर किंवा दह्याबरोबरसुद्धा सर्व करू शकता. हे थालीपीठ खूपच मस्त अशी खुसखुशीत होतात, अजिबात कडक होत नाहीत. यामध्ये आपण बेसन घातलं आहे त्यामुळे खूप छान चव येते. अगदी पौष्टिक असं हे थालीपीठ नक्की करून पहा. तर इथे पहा हे थालीपीठ मी इथे तुम्हाला एक तोडून दाखवते. किती खुसखुशीत झालं आहे हे पहा. तर नाश्त्यासाठी एकदा तरी हे थालीपीठ तुम्ही नक्की करून पहा. आजची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.